नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जेजू स्वामी समर्थ या गुड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत. तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेच असेल की आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहे. अर्थातच हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार आहेत, त्यापैकी एक म्हणजे अंतिम संस्कार. यामध्ये अनेक विधी पार पाडले जातात जी आत्म्याला शांत मिळवून देतात. गरुड पुराणामध्ये सांगितले आहे की ही फक्त माहिती नसून परंपरा नाही तर आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा खूप महत्त्वाची आहे. एका मृत्यू व्यक्तीला मशानभूमीत नेताना पुढे चालत असताना एक व्यक्ती मडक्यामध्ये काय घेऊन चालत असतो आणि त्याचा लग्नाशी काय संबंध, फेऱ्यांशी काय संबंध असतो, भरलेलं पाण्याचं मडकं का फोडले जातात, त्याचबरोबर मृत्यू व्यक्तीवर पैसे आणि मखाने का टाकले जातात. हल्ली लोकांना या परंपरेला अंधश्रद्धा मानत आहेत. यामागील काही सत्य आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला बघूया. पहिलं म्हणजे मडक्यामध्ये अग्नी घेऊन जाण्याची प्रथा. हिंदू धर्मामध्ये अंतिम यात्रेच्या वेळेस एक व्यक्ती हातामध्ये दोऱ्यांनी बांधलेलं मडकं घेऊन पुढे चालत असतो. त्या मडक्यामधून हळूच दूर निघत असतो. मशानात पोचल्यानंतर त्याच मडक्यातील अग्नी ही घासावर ठेवली जाते, त्याला हवा दिली जाते आणि प्रज्वलित केली जाते. त्याच अग्नीने 10 संस्कार केले जातात. त्याच्या मागचे कारण म्हणजे काय आहे तर ज्या अग्नीच्या साक्षीने आपण वधूवर फेरे घेत असतो ती अग्नी मंत्र उच्चाराने आपल्या घरामध्ये स्थापित केली जाते. हीच अग्नी माणसाचं आयुष्यभर होम, यज्ञ, पूजा या सगळ्यासाठी वापरली जाते. मृत्यूनंतरही या अग्नीच्या साक्षीनेच अग्निडाव दिला जातो. ही प्रथा आजसुद्धा पाळली जाते. आता याच्या मागचे आध्यात्मिक कारण कोणते आहे ते सुद्धा जाणून घेऊया. ही अग्नी माणसाच्या जीवनामधील अत्यंत पवित्र प्रतीक मानले जाते, जे त्याच्या वैवाहिक आणि धार्मिक कार्यासाठी सुद्धा जोडलेली असते. आता जाणून घेऊया वैज्ञानिक दृष्ट्याचं कारण. अग्नी घरातून आणल्याने मशानभूमीमध्ये एक समान ज्वाला मिळते, त्यामुळे अग्निदाह व्यवस्थित पार पाडला जातो. आता दुसरा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर बघूया. भरलेल्या पाण्याने मडके फोडण्याची प्रथा. अग्निडावच्या वेळी मृत्यू व्यक्तीचा मुलगा किंवा नातेवाईक पाण्याने भरलेले मडके खांद्यावर घेऊन चितेच्या सर्व बाजूनी फेऱ्या मारत असतात. त्या मडक्याला एक छोटीशी छिद्र असते, त्यामुळे पाणी सतत खाली पडत राहते. हे फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर ते मडके खाली जमिनीवर फोडले जाते आणि मगच अग्निदाह केला जातो किंवा अग्निडाव दिला जातो. याच्या मागचं आध्यात्मिक कारण आणि शास्त्रानुसार सर्व काही नाशवंत आहे. जीवन हे छिद्र असलेल्या मडक्यासारखेच आहे. त्यातून आयुष्यरूपी पाणी हळूहळू टपकत राहते आणि एक दिवस सगळं काही संपते आणि मडकं फोडलं जातं. मडके फोडणे हे संसारापासून, मोह आणि बंधनापासून मुक्त होण्याचे प्रतीक आहे. आता याच्या मागचे वैज्ञानिक कारण काय आहे ते जाणून घेऊया. पूर्वी मशानभूमी नसल्याने जसे की लोक शेतामध्येच मृत्यू व्यक्तीला जाळल्या जात असे आणि सर्व बाजूला परिक्रमा म्हणजे पाण्याची परिक्रमा करत असत. आधी जमीन ओली केली जायची आणि नंतर जेणेकरून आग फक्त चितेच्या परिसरातच राहिली पाहिजे, कुठेही पसरू नये म्हणून. त्यामुळे अग्नी अगदी नियंत्रणात सुद्धा राहायची. पुढे बघूया. तिसरं म्हणजे जे अंतिम विधी असते ती म्हणजे मृत्यू व्यक्तीच्या चितेवर असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर दांडा मारला जातो. यालाच कपालक्रिया असे म्हणतात. ही जरी विचित्र वाटली असली तरी सुद्धा आध्यात्मिक याच्या मागचे खूप मोठे कारण आहे. गरुड पुराणानुसार शेव हे पूर्णपणे जळणं आवश्यक मानले जाते. एखादं अंग विशेषतः म्हणजे डोके जळाले नाही तर ते अशुभ मानले जाते, कारण त्याचा परिणाम म्हणजे त्या मृत्यू व्यक्तीसाठी गेल्यानंतर त्याच्यावर होऊ शकतो की घरातल्या व्यक्तीला सुद्धा त्याचे परिणाम दिसू शकतात. त्या व्यक्तीची खोपडी फोडली जाते, त्यामुळे ती पूर्णपणे जळाली पाहिजे. नाहीतर जे तांत्रिक लोक असतात ते त्याचा दुरुपयोग करू शकतात, त्यामुळे मृत्यू व्यक्तीच्या आत्म्याला त्रास होऊ शकते. असे आध्यात्मिक कारण त्यामागे सांगण्यात आलेले आहे. आता वैज्ञानिक कारण बघूया. खोपडीचे हाडे मजबूत असतात, जे जळण्यासाठी खूप वेळ लागतो. जर हे अर्धवट राहिले तर जंगली प्राणी ते घेऊन जाऊ शकतात, त्यामुळे पर्यावरणावर दूषित परिणाम होऊ शकतो. आता पुढचा प्रश्न म्हणजे अंतिम यात्रेमध्ये पैसे आणि मखाने का फेकली जातात. मखाने हे अहंकार त्यागण्याचं प्रतीक आहे आणि नाणे टाकली जातात, म्हणजेच की जो माणूस धनाचा लोभी असतो आता ते त्याच्या कोणत्याही कामी येत नसतात.
संपूर्ण पैसे टाकले जातात तरीसुद्धा त्याला उचलता येत नाहीत. त्यामुळे त्या आत्म्याला त्याचा त्याग करावा लागतो. आध्यात्मिक कारणानुसार अंतिम यात्रा पाहणे शुभ मानली जाते. शास्त्रानुसार अंतिम यात्रा पाहिल्याने पुण्य प्राप्त होते. मृत्यूनंतर आत्म्यालाही आत्म्यात सामावून घेतले जाते असे म्हणतात. जर कामावर जाताना शवयात्रा दिसली तर अपूर्ण जे कामं असतात ते पूर्ण होतात. गरुड पुराणात सांगण्यात आलेले आहे की कोणी अंतिम यात्रेमध्ये जर मृत व्यक्तीला खांदा दिला तर त्याला एका होमाचे आणि यज्ञाचे पुण्य प्राप्त होत असते. ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.